करूया लक्ष आपलं, आणि म्हणून त्यांनी हे वाचनालय बंद करायचं ठरवलं. पण प्रकाशराव आहेत, प्रकाशराव बंद का करतात? आम्ही चालवतो. आता आम्ही चालवतो म्हणजे नुसतं म्हणून चालत नाही. मग प्रकाशराव गेली 6 महिने, विनायकराव ओक असतील, आमचे गिरीश बांदोडेकर असतील, डॉक्टर व्यासपीठावर बसले दामले असतील, ही सगळे मंडळी ठरवलं नाही मग आपण नवीन तर वाचनालय सुरू करायचं असलं तर सगळं जे पुस्तकं आहेत जे काय बाकी सगळं आहे ते सगळं परत आपण तयार करू आणि त्याचं नाव बदलून आपण वाचनालय सुरू करू. आता शेवटी हे वाचन सुरू करायचं परत म्हणजे काहीतरी त्याला आर्थिक विषय असतो, अन्य काही विषय असतात, जागा असते, हे सगळं मिळवण्याचा खटपट सुरू झाली. आणि नेहमीप्रमाणे आमचे डॉक्टर नितीन जाधव हे पुढे आले. ते विचारले प्रकाशरावांना काय नेमका विषय आहे. ते म्हणाले की असा विषय, ठीक आहे, मला मी माझी जागा देतो, मी 11 लाख रुपये देतो. आणि मग त्याच्यातून ठरलं गेल्या 3 महिन्यापूर्वी की ह्या आत्ताची जागेमध्ये आपण ज्या उद्घाटन केलं सगळ्या मांगारांचे असते इथे वाचन आपण सुरू करूया. 11 लाख रुपये त्यांनी आईवडिलांच्या नावाने दिले आणि वाचनालय आज सुरू झालेलं आहे. आता ते वाचनालय सुरू झालं म्हणजे उद्घाटन झालं म्हणजे नव्हे, तर ह्याच्यापुढे आमच्याकडे एक जबाबदारी आहे अंकुश, की आपण खेळीमध्ये आपण राहतो, अनेक आपण वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करतो, सामाजिक करतो, शैक्षणिक करतो, क्रीडाविषयक करतो. त्याचबरोबर आज आपल्याकडे हे नवीन दालन आज या खेळ परिसरामध्ये सुरू झाले. अजय भाडेकर इथे बसले नगरसेवक, आमची सर्वांची जबाबदारी आहे हे वाचनालय उत्तम इथे चाललं पाहिजे. अधिकाधिक वाचक आपल्या ह्या खेळीमध्ये आले पाहिजेत. आपली खेळ म्हणजे पूर्वीपासून संगीतमय अशी खेळ या सगळ्या दरारा होता किंवा एक ते होती भावना होती. वामनराव साडेकर होते, कमलाकर वाडकर होते, रंगारी आपले अण्णा माजलेकर होते, अण्णा लवेकर होते, ही सगळी मंडळी आपली या खेळीमध्ये होती. आणि आता तुम्ही सगळी तरुण मंडळी आहात, त्यामुळे नवीन नवीन दालनं ही आपण सुरू करणार, ती चांगली चालवणार ही जबाबदारी आपल्यावर आहे. आणि त्यामुळे मी सर्वांना आश्वासित करतो आमच्या ह्या सगळ्या मंडळी मार्फत की हे वाचनालय इथे जरी आलं तर मला बोलले पण खिंडीमध्ये वाचनालय चालेल की नाही. म्हणजे खिंडीमध्ये आम्ही आणलं आहे, आम्ही इथे आहोतच, पण नुसत्या खिंडीत राहणार नाही. तर चिपळूण शहरामध्ये गोकुळ भाग आहे, पेठमाव भाग आहे, बाजारपेठ आहे, किंवा आमच्या इकडे पागमाळा आहे, इकडे गावसेवाडी वगैरे हा पट्टा आहे, महालक्ष्मी नगर आहे. या परिसरात सुद्धा अनेक आता नागरिक नवीन इथे आलेले आहेत, जुने पण नागरिक आहेत, तरुण मुलं इथे आहेत. इथे आनंदराव पवार नावाचे महाविद्यालय आहे, श्रीराम हायस्कूल म्हणजे परांजपे हायस्कूल इथे आहे, ही 2 इथे मोठी इथे आहेत. इकडा नावाचं मोठं कॉलेज आणि शाळा हे आपल्या लाईफ केअरच्या तिकडे झालेली आहे. त्यामुळे नवीन नवीन मुले जे आहेत, कारण शेवटी काय आम्ही म्हातारी झालो, सत्तेरी होऊन गेली, आम्ही किती वाचायचं. पण ही तरुण मुलं आहेत जी आज उमटत आहेत, त्यांच्यापर्यंत ही पुस्तकं गेली पाहिजेत. आणि म्हणून हे वाचनालय इथे सुरू केलेलं आहे. आपण सर्वांनी त्याचा लाभ निश्चितपणे घ्यावा अशी नम्र विनंती आपण करतो. आणि ज्यांनी या सगळ्या विषयाकरता आपलं योगदान दिलं त्या सर्वांचे ह्या ठिकाणी मी आभार मानत नाही, पण धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरविंद ग्रंथालयाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय श्री आदरणीय शेखरजी निकम सर, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमानिमित्तानं माझे आमदार, माझे मार्गदर्शक आदरणीय रमेशभाई कदम साहेब, त्याचबरोबर कृषीभूषण तानाजी चौधरी सर, उपस्थित सर्व व्यासपीठावर मंडळी, या संस्थेचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक बाबूसाहेब काणे, उपस्थित सर्व व्यासपीठावर मान्यवर, त्याचबरोबर आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज खरं तर आनंद वाटतोय की अनेक ठिकाणी तालुक्यामध्ये ही ग्रंथालय आहेत, परंतु या खेड विभागामध्ये ग्रंथालय होत असताना ही जी डॉक्टर नितीन जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेली मेहनत, त्या पाठी असलेले बापू काणे आणि त्यांचे सगळे सहकारी, त्यांचा मोठा हातभार या ग्रंथालयाला लागलेला आहे. खरं तर बापू आता म्हणाले की क्रीडा सांस्कृतिक क्षेत्र हा खेड विभागाचा वारसा आहे, परंतु अनेक ठिकाणी अनेक गार्डन असतात, शाळा होत असतात, परंतु ग्रंथालय हे होणं गरजेचं आहे. ह्याचा हा एक भाग आपण आज विभा अरविंद या नावाने खेळीमध्ये करत आहात, त्याचं सार्थ आव्हान समाधान आम्हाला वाटतं आहे. खरं तर शाळा जवळ आहेत, कॉलेज जवळ आहे, परंतु विद्यार्थी त्याच्यात येण्याची गरज असते. त्यासाठी या ग्रंथालयाच्या माध्यमातून आज पुस्तक वाचण्यासाठी, ग्रंथासाठी वाचण्यासाठी मुले येणं काळाची गरज आहे. कारण ते आजच्या या जगामध्ये बघायला गेलं तर मोबाईलचे मोठ्या प्रमाणात आहे. मोबाईल हातातून काढून घेऊन पुस्तक वाचायचं आहे, ते आमच्या घरात सोपं नाही आहे. कारण बघायला गेलं तर जो तो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल, त्याच्या व्यतिरिक्त फेसबुक, इंस्टाग्राम, ह्याच्या व्यतिरिक्त माणूस पुस्तकाकडे वळत नाही आहे. हा एक त्याचा भाग म्हणून आज खऱ्या अर्थानं यादव कुटुंबियाने विभा अरविंद या नावाने ग्रंथालय उभं केलं आहे. मी या खेड विभागातील नगरसेवक असलो तर मला सगळ्या खेड विभागातील किंवा अन्य नागरिकांना विनंती करतो या माध्यमातून की या ग्रंथालयाचा या आस्वाद घ्यावा,
जी पुस्तकं ठेवली ती वाचण्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. कारण आपण फेसबुक फक्त बघतो, त्यातनं फायदा काय घेत नाही. पण त्या पुस्तकातून वाचलं तर वाचाल ही एक अपेक्षा एक व्यक्त करतो. आता मान सन्मान केलात, मला एक उद्घाटन करायची संधी दिली, तर आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विभा अरविंद नावाने आणखी एक दर्जेदार ग्रंथालय चिपळूणमध्ये सुरू होतं. ही केवळ संख्यात्मक वाढ नाही आहे. डॉक्टर यतीन जाधव आणि परिवार हा मुळातच एक सुसंस्कृत, वाचनप्रिय आणि कलासक्त परिवार आहे. त्यांचे चुलते भाऊ असतील किंवा त्यांचे वडील आप्पा असतील, यांनी राज्य पातळीवर मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. मराठी रंगभूमीवर अनेक रेकॉर्ड त्यांच्या नावाने आहेत. त्यांच्या देवता नाटकाचे एका वेळेला मुंबईत एकाच गणेशोत्सवात एकाच वर्षी जवळजवळ 24 प्रयोग झाले होते. 700च्या वर एकूण प्रयोग त्या देवता नाटकाचे झाले होते. असा हा परिवार, आणि त्यांनी हे ग्रंथालय हा भाग खांद्यावर घेतला आहे. निश्चितच हे ग्रंथालय अतिशय उत्तमपणे काम करेल. आणि खेळ विभागामध्ये मगाशी जे बापूने सांगितलं की असलेली एक जी पोकळी होती, या विभागात एखादं दर्जेदार ग्रंथालय व्हावं, ही जी उणीव होती ती उणीव या ग्रंथालयाच्या निमित्ताने भरून निघालेली आहे. आणि चिपळूणातलं एक ग्रंथालय जे बंद होत होतं त्याची जबाबदारी घेऊन पुन्हा एक या ग्रंथालयाला त्यापेक्षाही अधिक उर्जित अवस्था येईल अशा पद्धतीने ते काम करतील याची मला खात्री आहे. मी या ग्रंथालयाला मनापासून शुभेच्छा देतो. या ग्रंथालयाचा मी सुद्धा आजीव सभासद आहे. मी तिन्ही ग्रंथालयांचा आजीव सभासद आहे. सभासद असणं हे आपण आपली एक नैतिक जबाबदारी, या चळवळीत आपण काम करतो. पण मला नक्की खात्री आहे की बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय असेल किंवा लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर असेल, त्याच दर्जाचं आणि तितक्याच मोलाचं हेही ग्रंथालय यापुढं नावारूपास येईल. पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. वृद्धप्रसंग आहे, फार बोलण्यासारखं नाही. ज्या प्रकारच्या लोकांनी इकडे हजेरी लावलेली आहे, हजेरी म्हणजे उपस्थिती माननीय, त्यामध्ये मी खरंच बोलण्यासारखं काही नाही. आम्ही कृतज्ञ आहोत सगळे, तुम्ही ज्या प्रेमाने इथे आलात आणि अतिशय उत्तम प्रतिसाद याला लाभतोय. माझ्या आईवडिलांचीही पुण्याई आहे आमच्यापेक्षा, आणि तुम्हा सगळ्या लोकांची पॉप्युलरिटी आहे, त्याच्यामुळे आजचा योग जुळून आला. आपले सर्वांचे शतशः आभार. आमच्या फॅमिलीतर्फे बोलणारे लोक खूप आहेत आणि उत्तम बोलतील. मी आमच्या सगळ्यांच्या कृतज्ञतेचा भावना या निमित्ताने व्यक्त करतो. धन्यवाद. नगरसेवक अंकुश चावणे, या तालुक्याचे आमदार सन्माननीय शेखर सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय कृषीभूषण तानाजीराव तोडके साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, सगळ्यांची नाव सगळ्याच मान्यवर असल्यामुळे नाव घेतलंय. आज एक तिसऱ्या वाचनालयाचं उद्घाटन या खेड परिसरामध्ये होते. मगाशी बापूंनी व्यक्त केला, परंतु आप्पांचे माझे संबंध जे होते ते गेले अनेक वर्षापासून जे 74 साली ज्याला डॉक्टर साहेबांनी पहिल्यांदा नगरपालिकेमध्ये त्याला निवडून गेलो, त्याला अभिनंदनाचं पहिलं कार्ड हे आप्पांनी मला पाठवणारी कैलासवासी तात्या नापूर 2 कार्ड अभिनंदनाची मला इथपासूनचं जे संबंध आप्पांचे जे आहेत. आणि म्हणून आप्पा ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी आम्ही मंडळी त्यांच्या पाठीशी राहत आलो. लिखाण साहित्य यामध्ये आम्ही जरी फार नसलो, फार नाही जसं म्हटलं आहे, परंतु यामध्ये काम करणाऱ्या सर्वच मंडळींची आमचा अत्यंत नजीकचा संबंध त्या ठिकाणी. आणि विशेषतः ज्यावेळेला लोकमान्य टिळक वाचन मंदिर असेल
मग त्या ठिकाणी त्याचं आणखी वाढ करण्यासाठी त्याचा आता पहिला मजला बांधायचा असेल, त्यानंतर मग त्या ठिकाणी असलेलं ते म्युझियम आहे ते म्युझियमच्या माध्यमातून असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं गुरुमतरीवरचं वाचणार आहे. पण ही सगळी प्रेरणा देण्यामागे एक अदृश्य शक्ती यामागे काम करते आणि ही अदृश्य शक्ती सातत्यानं मला माझ्या जवळ आल्यानंतर तिकडे बघता गप्पा गोष्टी मारण्यापेक्षा कुठलं तरी काम घेऊन येणं आणि ते काम पूर्ण करण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करणं आणि त्यामुळं एकाची दोन, दोनाची तीन, घराची तीनाची चार होती. पण जोपर्यंत प्रकाशराव देशपांडे यामध्ये कार्यरत आहे, ते कधी स्टेजवर बसत नाही, ते तुमच्या आमच्यामध्ये खाली बसतात, परंतु हे सगळं घडवायला अदृश्य शक्ती म्हणतोय ती प्रकाशराव देशपांडे. म्हणून मी साहित्य संमेलन असेल त्याला कधी ते स्टेजवर आले नाही. लायब्ररीत ज्याला वरती वाचनाला येणं पहिल्या मजल्यात दुसऱ्या मजल्यात त्याला मला प्रकाशराव मॅडम आले. मला म्हटले की बाबा वयस्कर लोक आहेत त्यांना वरती जायला अडचण होते. आम्ही ताबडतोब नगरपालिकेच्या इंजिनियरला बोलवलं, ताबडतोब त्या ठिकाणी केलं आणि त्या ठिकाणी लिफ्टची उभारणी केली. तेव्हा वृद्ध लोकांचं, नागरिकांचं, वाचकांचं त्या ठिकाणी डायरेक्ट वाचनालयामध्ये जाण्याची सुविधा निर्माण झाली. अशा पद्धतीनं या वाचन मंदिराशी माझा जो संबंध आहे तो अनेक वर्षाचा. मी आता नवीन पिढीला सांगेन, आमच्या सांगेन, आपल्या आजी बालिकांना सांगेन, नवीन पिढी आली, तुम्ही तो दृष्टिकोन ह्या वाचनाच्यासाठी ठेवा. आणि नवीन पिढी घडवण्याचं ते काम आहे, ते नवीन पिढी घडवण्याचं या वाचनामधून ही मंडळी करतायत. आणि म्हणून आज उमेदवार असेल, मी उमेदवारांना तेच सांगितलं, 0 ते 2% अनुदान असेल, जास्तीत जास्त खालीचा वाटा हा या वाचनालयाकडे जायला पाहिजे. आता हे म्युझियम केले, त्या म्युझियमसाठी एक मी म्हटलं की पर्यटन जर वाढवायचं असेल, बाहेरचे नागरिक जर आपल्याकडे यायला पाहिजे, तर अशी काही आकर्षण आपण शहरामध्ये निर्माण केली पाहिजे की ज्यामुळं हे बाहेरचे पर्यटक आकर्षित होतील. आणि म्हणून प्रकाशरावांनी मेहनतीनं जे आज ते त्या ठिकाणी जे म्युझियम तयार केलं, त्यामध्ये अनेक प्रकारची शिल्प त्या ठिकाणी आहेत. त्यांना एक चांगली वास्तू आपण उभी करून दिला आणि त्याच्यामध्ये जर त्या ठिकाणी ते झालं तर निश्चितपणे चुकून तेच नव्हे तर जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले अनेक लोक त्या ठिकाणी त्याचा फायदा किंवा आस्वाद घेऊ शकतील. आणि म्हणून जास्तीत जास्त वरास्त या वाचन मंदिराकडे आपण ठेवाल हा विश्वास मला निश्चितपणे आहे. आप्पांच्या नावानं यतींद्रांनी या ठिकाणी ते एक धाडस केलं, ते एक हे केला, वाचनालय चालू केलं. आप्पांना ज्या क्षेत्रामध्ये आवड होती, त्या लिखाणाची आवड होती, त्याची नाटकं होती, परंतु शेवटी आई वडिलांनी केलेल्या कर्तृत्वाची जाण ठेवून त्यांना त्या ठिकाणी त्यांची आठवण चिरकालीन राहील अशा दृष्टीनं यतींद्रांनी हे वाचनालयामध्ये ते फार मोठं योगदान या ठिकाणी दिलं आहे आणि ते सातत्यानं देत असतात. मी अनेक ठिकाणी बघितलं, ज्यावेळेला साहित्य संमेलन झालं त्याच्यानंतर मग वाचनालयाचे अनेक कार्यक्रम होतात. परवा ज्यावेळेला सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रमचा आंबेडकरांचा तो माझा जरा चुकला माझ्याकडनं, म्हणून प्रकाशजीवांनी आता मला सुरुवातीलाच ताकीद दिली की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या कार्यक्रमाला यायला पाहिजे. आणि म्हणून सातत्यानं या वाचनालयाचे असणारे संबंध, अनेकांचे योगदान आणि ज्या वेळेला काम लोकांचं चांगलं असतं त्यावेळेला लोकांचा विश्वास त्या ठिकाणी. आज डॉक्टर साहेबांनी जो मागाशी मी त्यांचा माणूस झाला जर मी त्याला 2 पिशव्यामध्ये काय ते म्हणजे मी स्वतः लिहिलेली पुस्तकं आहेत त्या आणि विशेषतः या लायब्ररीचं वाचनालयाचं वैशिष्ट्य असं आहे की शाळेमध्ये शिक्षण घेणारे, कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे आहेत, त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी पुस्तकं ही या ठिकाणी ठेवण्यात आली. त्यांचा लाभ त्यांना घेता येईल. आणि प्रकाशरावबद्दल मी म्हटले, मला मगाशी म्हटले की त्यांचं पुढचंही आणखीन एक पाऊल आहे की चिपळूणमध्ये स्पर्धा परीक्षा व्हाव्यात आणि त्याच्यातून विद्यार्थी चांगले घडावेत, हे त्यांचे मनीषा आहे. आणि मला खात्री आहे की एकदा प्रकाशरावांनी डोक्यात विषय घेतला तो परी 100% जाणार आणि तो जाईपर्यंत आम्हाला काही सांग करून देणार नाही. आणि म्हणून असेच तुम्ही करा आणि तुम्हाला जे जे काही सहकार्य लागेल ते ते सहकार्य आम्ही अजूनपर्यंत देत आलोय, पुढे देत राहू. ही तरुण मंडळी ही तुमच्या पाठीशी आहेत आणि निश्चितपणे या वाचनालयाची तिसऱ्या बरोबर बापू काय लोक विचारले ते तिकडे लक्ष देऊ नका. लोक केलं तरी वाईट बोलणार आहेत, नाही केलं तरी बोलणार आहे. त्यापेक्षा आपण काम करत राहायचं
आंबेडकर वसतिगृहात आंबेडकर वाचनालय झालं त्यावेळेला काही लोक म्हटले, परंतु त्या परिसरात बागेच्या परिसरातल्या लोकांना लोकमान्य टिळक वाचनपर्यंत झालं, त्यापेक्षा त्या ठिकाणी झालेलं वाचन म्हणजे हे त्यांना सोयीस्कर झालं. आज खेड परिसरामध्ये सुद्धा मोठमोठ्या अपार्टमेंट झाले, लोकवस्ती वाढली, त्या ठिकाणी वाचनालयाची गरज होती. आस्ते आस्ते आपला हा जो भाग आहे आस्ते आस्ते माप परिसरामध्ये न्या, तिथेही चांगल्या प्रकारची वस्ती आहे, तिथे वाचन म्हणजे चांगल्या प्रकारे चालू शकेल. आणि होमकर जिंकरची त्याच्यामध्ये काम करणारी मंडळी त्याच्यामध्ये आहे. आता दीपक कदमची होते त्या ठिकाणी पुस्तकांचं स्थळ आहे, तोही त्या मापामध्ये जातो. त्यामुळे त्याही ठिकाणी चांगलं वाचणारे चालू शकतं. आणि अशा पद्धतीनं अशीच भरभराट आपली व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी यतीम दादांच्या त्या कुटुंबाला मी धन्यवाद देतो की आपण एक चांगलं योगदान आप्पांच्या नावानं दिलं, आईंच्या नावानं दिलं. त्या ठिकाणी त्यांची भरभराट व्हावी, त्यांचं नाव हे चिरकाल चिपळूणकरांच्या तोंडामध्ये राहावं अशी अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिवादन करतो. या विचार मंचावर आदरणीय आमचे गुरुवर्य तोरगे सर, शेखर सर, आमदार साहेब, आई आहेत, अरुणदादा, या सर्वांचा मी आदर करतो. आणि जास्त काही न बोलता की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण जे पेरलं ते निश्चितपणे चांगलं उगवलेलं आहे आणि त्याची फळं आपल्याला बघायला मिळत आहेत. आप्पांच्या सहवासामध्ये आम्ही घडलो याचा मला एक आनंद आहे. या आमच्या यशामध्ये किंवा माझ्या कौतुकामध्ये आप्पांचं फार मोठं योगदान आहे. ज्योतिष्माच्या सहवासामध्ये देशपांडे सर असतील, दादा फडके असतील, तात्या कोळी असतील आणि आप्पा असतील यांनी आमच्या तरुण पिढीला जे प्रोत्साहन दिलं त्या प्रोत्साहनामुळे आज एक चांगली मानाची स्थानं आम्हाला मिळत आहेत. निश्चितपणे मी आदरणीय डॉक्टर सर असेल, नितीन दादा, सचिन कौतुक करेन की मला कोळी आठवतात की हे खरंच आहे खरं देह देवाचे हे मंदिर, मग कशाला जावे दूर आपल्या घरीच पंढरपूर. बाप विठ्ठल रुक्मिण आई थोर त्यांची पुण्याई, आई बापाच्या सेवेत राही त्याला जगात कमी ना काही. भक्ती तशी ही मुक्ती तिथं भेटेल ईश्वर, आपल्या घरीचं पंढरपूर. निश्चितपणे तुम्ही आपल्या आईवडिलांचं खरोखर स्मारक उभं केलं आहे, हे वाचनालय निश्चितपणे हे अजरामर राहील. मी शुभेच्छा देतो या ठिकाणी सांगतो. आपणा सर्वांचे आदरणीय आणि ज्यांचं वाचन आणि लेखन क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने काम आहे ते आदरणीय डॉक्टर तानाजीराव तोरगे सर, त्यांनी आताच मनोगत आपलं व्यक्त केलं. या चिपळूण शहरामध्ये तरी ते म्हणाले की मी फारसा वाचत नसलो तरी व्हावी आणि त्याचा प्रसार व्हावा या उद्देशाने नगराध्यक्ष आणि नंतर आमदार म्हणून असताना देखील या सगळ्या संस्थांना मदत करणारे आदरणीय रमेशभाई कदम सर, या ग्रंथालयाचे उद्घाटक अंकुशजी आवले, राष्ट्रपालजी, त्याचबरोबर उपस्थित असलेले संतोषजी देशमुख साहेब, अरुणजी इंगवले, इथे उपस्थित असलेले इतर अनेक मान्यवर आहेत. खरं म्हटलं तर नावं घ्यायची झाली तर पुढं बसलेला प्रत्येक जण असा निगडीत आहे की प्रत्येकाचंच नाव घेतलं पाहिजे. ते सर्वच आदरणीय मान्यवर प्रकाशजी काणे, विजयजी कदम, विनायकजी ओक आणि हा कार्यक्रम ज्यांच्या पुढाकाराने ज्यांच्या प्रेरणेतून होतोय ते डॉक्टर यतीन जाधव आणि बंधू आणि भगिनी. खरं म्हटलं तर खूप चांगला कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची या निमित्ताने संधी मिळाली. जसं बापू म्हणाले की तिसरं वाचनालयाची गरज आहे की नाही लोक म्हणतात, पण बापू भाई म्हणाले ती वस्तुस्थिती की तिसरं काय, चौथं काय, पाचवं काय, किती वाचनालय जरी झाली तर ती समाजाची एक गरज आणि ही गरज आपण सातत्याने लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे, मोबाईलचं युग आहे, पण मोबाईल आणि वाचन याच्यामधला जमीन आसमानाचा फरक. वाचन जसं आपल्याला समृद्ध करतं, चांगल्या गोष्टी शिकता येतात. एखाद्या लेखकाने लिहिलेलं एखादं पुस्तक आपण कधी कधी 2-3 तासात वाचून टाकतो, परंतु ते पुस्तक लिहिताना तो लेखक अथवा तो जो असतो त्यांनी काही परिश्रम घेतलेले असतात. कधी कधी 10-10 वर्ष त्या सगळ्यामध्ये त्याचे गेलेले असतात. त्याचे अनुभव तो त्याच्या पुस्तकात लिहितो, ते आपण एका क्षणात वाचू शकतो आणि समजून घेऊ शकतो. म्हणजे किती काम, 10 वर्षाचं काम 2 ते 3 तासामध्ये आपल्याला करता येईल. आणि हे सगळं प्रगल्भपणे आपण पुढं चालू ठेवलं पाहिजे, कारण ती काळाची गरज.
आज नव्या पिढीला देखील वाचनामध्ये त्याचा इंटरेस्ट निर्माण करण्याची भूमिका आपल्याला सगळ्यांनाच घ्यावी लागणार आहे आणि ते घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण जर वाचणारी मुलं असतील तर ती ॲटोमॅटिक सुसंस्कृतपणे सगळा त्यांचा जीवनात प्रवास करत असते. वाचणं हे खूप गरजेचं. हे जरी आम्ही सांगत असलो ते आमचा देखील ह्या सगळ्या क्षेत्राची मर्यादितच हे आहे. म्हणजे साधारणपणे सकाळचा पेपर वाचणं आणि त्या पेपरात आपला फोटो आहे का हे शोधून काढणं आणि तेवढ्यावरच लक्ष देणं इतकं मर्यादित हल्लीचं पुढाऱ्यांचं आमचं सगळ्यांचं वाचन असतं. तर ह्या पलीकडे जाऊन आपल्याला वाचलं पाहिजे आणि याच्यावर चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रबोधन डॉक्टर तानाजीराव तोरगे सरच करू शकतात. कारण त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेत, अनेक कावळे संग्रह लिहिले, अनेक एकपात्री प्रयोग लिहिलेत, अनेक एकपात्री प्रयोग केलेले आहेत, नाटकं लिहिलेत. नाटकं म्हणजे ती नाटकं त्यांनी केलेली आहेत. अनेक गोष्टी त्यांचा अनुभव खूप मोठ्या पद्धतीने आहे. फक्त इथं मी यतीनजी जाधव सरांना मनापासून धन्यवाद देईन की आपण नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आपल्या माध्यमातून नेहमीच होतं. एका बाजूला वाचनालयाच्या माध्यमातून असेल, सामाजिक गरजांशी निगडीत असेल, सामाजिक काम करण्याच्या दृष्टीने असेल, आपण नेहमीच पुढाकार घेतले. आप्पांचा उल्लेख आहे ना, आज आप्पांच्या नावाने वाचनालय करतोय. आप्पा आणि स्वर्गीय निकम साहेब हे देखील एकत्र काम केलेले आणि त्यावेळी आप्पांनीच निकम साहेबांच्या माध्यमातून गाव तिथं वाचनालय ही एक संकल्पना त्या काळात आणली आणि त्या काळात बरीचशी वाचनालय देखील चालू झाली. दुर्दैवाने आज ज्या पद्धतीने ती पुढे जायला हवी होती ती चळवळ कदाचित नेण्यामध्ये आम्ही कमी पडलो असू, परंतु ही चळवळ पुढे नेण्याचं काम यतीनजीने आता आप्पांच्या नावाने चालू करून दिलेलं आहे. पुढे हे नेण्याचं काम आपण निश्चितपणे सगळेजण करू. आजच्या दिवशी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि एक चांगल्या कार्यक्रमाला आपण बोलवलं आणि इथे उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि उद्घाटन करण्याची संधी देखील आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मिळाली, हे देखील आमच्यासाठी खूप भाग्याचं आहे. म्हणून पुन्हा एकदा यतीनजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण इथं मोक्याची जागा एवढी उपलब्ध करून देणं हे तसं सोपं काम नाही आणि बाकीही मदत केलेलीच आहे. आणि यतीनजी जाधव आपल्या सगळ्यामध्ये असल्यामुळे आपल्याला फार काही अडचणी येतील अशातला भाग नाही, त्या दूर करण्याचा ते नेहमीच प्रयत्न करतील. विशेषतः या वाचनालयाचं वैशिष्ट्य आहे की इथे स्पर्धा परीक्षेसाठी मुलांना पुस्तकं उपलब्ध करून देण्याचं एक खूप मोठं काम या माध्यमातून केलं. गार्डाने देखील यापूर्वी हे काम खूप चांगलं केलेलं आहे. त्यांनी वाचनालयाला एक चांगलं पद्धतीने पुढे जाण्याचा प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि पुढे देखील या वाचनालयात त्यांची देखील मदत आपल्याला निश्चितपणे मिळणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. पण यतीन जाधव सरांनी मला स्टेजवर वाचवलेलं आहे. ॲक्च्युली हा एक योगायोग असावा की आज मी सकाळी शिवतर येथील साने गुरुजी स्मृतीस्थळाला भेटली आणि आत्ताच्या संध्याकाळी अनवणी प्रोग्रामला आलो आणि आज मी मान्यवरांबरोबर बसत आहे. सरांनी पण निकम सरांनी पण सांगितलं की जी मोबाईल संस्कृती आहे आत्ता त्याच्यामुळे खूप डिफिकल्टी निर्माण झालेली आहे. कारण ही मुलं आता वाचतच नाही आहेत. आणि दुसरं माझं ऑब्झर्वेशन काय आहे की जी आपण मराठी मीडियममध्ये शिकलेली मुलं आहेत ना, म्हणजे आपण जसं आपल्यामध्ये उपजतच ही वाचनाची आवड होती. पण आता जे एज्युकेशन सिस्टीम चेंज झालेली आहे आणि आपली मुलं जेव्हा इंग्लिश मीडियममध्ये जातात त्यांना मराठी म्हणजे वाचन हा प्रकारच माहिती नाही आहे. ते त्या करिक्युलमचाच अभ्यास करतात आणि त्याच्यानंतर म्हणजे इतर वाचन हा प्रकारच माहिती नाही आहे त्यांना. असे जे प्रोग्राम्स आहेत किंवा असे जे संस्था आहेत, लोकमान्य टिळक वाचनालय आहे, मी त्याचा मी पण सभासद आहे 1998 पासून. आणि चिपळूणचे सांस्कृतिक वैभव आहे चिपळूणचं, जसं महाराष्ट्राचं पुणे आहे तसं रत्नागिरी जिल्ह्याचं चिपळूण आहे.
इथे एज्युकेशन लेवल चांगली आहे. त्याच्यानंतर म्हणजे बरेचसे शिकलेली चांगल्या प्रकारचं लेवल आहे शिक्षणाचं, आणि कंपन्या पण मल्टीनॅशनल कंपन्या आहेत तिथे. तर माझं ऑब्झर्वेशन चांगलं आहे. म्हणजे काय आहे की ना, इथे जे म्हणजे जे यतीन जाधव सरांनी जे एफर्ट घेतोय ना, हा एफर्ट इज मोर इम्पॉर्टंट ॲक्च्युली ना. प्रयत्न करणं हा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तो त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर मी त्यांचा धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. पण लहानपणापासून म्हणजे आमची सुरुवात भिंतीवर केलेल्या पाड्यांपासून झाली. ते समजायला लागलं, पाडेच दिसायला लागले. आणि मला तिने मला आठवत आहे सगळी ती पुस्तकं दररोज वाचून व्हायची. त्यामुळे मी ज्या शाळेत गेलो ॲडमिशनला, त्या 5व्या वर्षी मला दुसरीत टाकलं डायरेक्ट. कारण याला पहिली बालवाडी सगळं युद्ध पडलं. नंतर मला मग मेडिकलसाठी अंडरएज थांबावं लागला. आईकडून ते प्रेम आलं, ग्रंथ प्रेम. आणि काल तिने सगळं डोळे भरून बघितलं. मला वर जाऊन म्हणाले छान केलं ना. म्हणून ते सगळा वेळ बराच जवळजवळ 3-4 वर्षानंतर खाली आली आणि एवढ्या वेळ सगळं बघितलं. मला आनंद झाला. यासाठी केला होता अट्टास म्हणतो, आम्हाला बरं वाटलं आणि तुमच्याशी शेअर करावं वाटलं. कारण त्या वृद्ध भावने तुम्ही सुद्धा त्यांच्याने जमला आहे. आणि ही सगळी मंडळी देखील अप्पांची पिढ्या नाती असलेली आहेत वेगवेगळी. तर मला हे शेअर करावं असं वाटतं. धन्यवाद. विभा अरविंद ग्रंथालय उद्घाटन सोहळा या कार्यक्रमात उपस्थित असलेले संगमेश्वर चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय शेखरजी निकम साहेब, माजी आमदार माननीय रमेशभाई, या कार्यक्रमात उपस्थित असलेले उत्तिस्माचे अध्यक्ष अरुणराव, नगरसेवक अंकुशजी, त्याचप्रमाणे राष्ट्रपाल सावंत, या कार्यक्रमाचे सर्व आमचे प्रकाशराव देशपांडे, त्याचप्रमाणे हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे इथं घडला ते डॉक्टर यतीनराव जाधव, या ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाशराव काले, कार्यवाह विजय कदम, कोषाध्यक्ष विनायक ओक, सर्व संचालक, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, आपण समोर बसलेले सर्व बंधुवर्ग, मला आनंद झाला की हे 3रं 4थं काय असेल ते ग्रंथालय सुरू होत आहे. कारण नोटीसमध्ये बऱ्याच वेळा जाण्याचा योग आला प्रकाशरावांच्यामुळं, आणि त्यावेळी अनेक वेळा अनेक प्रकारच्या चर्चा त्यावेळी व्हायच्या. आमच्या ज्ञानात सुद्धा भरपूर भर पडायची. कारण इतकी माहिती, इतकं ज्ञान, इतकं वाचन असलेला एक माणूस काय करू शकतो ते त्यांनी दाखवलेला. मी एक उदाहरण सांगेन की प्रकाशराव देशपांडेंचे गाडगे महाराजांशी साधर्म्य आहे. कसं तर एखाद्या कार्यक्रमाला गाडगे महाराजांना बोलवलं, सकाळी 9ला 8ला कार्यक्रम असला तर पाहुणे यायच्या अगोदर ते येऊन जायचे. आणि मग पाहुणे आल्यानंतर म्हणाले कुठं आहेत गाडगे महाराज. आणि मग पाहुणे बघायचं की ते आवाज सगळं स्वच्छ झालेलं आहे, ह्याचा अर्थ गाडगे महाराज येऊन गेलेले आहे. तसं एक लायब्ररी उभा केली, तिथं आता काम नाही, दुसरी लायब्ररी उभा करायची, ती झाली की तिसरी उभा करायची. आणि कोणतरी म्हणलं की
तिसरी कशाला, चौथी कशाला? अहो घराघरात जरी लायब्ररी झाली तरी सुद्धा ती कमीच आहे, कारण आता ती गरजच आहे. आणि मला असं वाटतंय की आम्ही म्हणतो की तरुण मुलं वाचनाकडे वळत नाहीत, काय नाही, पण इथं उपस्थित असलेल्यानी जरी रोज एक पुस्तक नेऊन वाचलं तरी खूप होईल. आणि ते पुस्तक नेलेलं जर घरात बघितलं मुलांनी तर त्याला सुद्धा गुढी लागेल. लायब्ररीचं महत्व फार मोठं असतं. योगायोगानं तंजावरला साहेब जायचा योग आला शिवाजीराजे यांच्या भेटीसाठी. ते आताची तिथले राजे, त्यांची सरस्वती महल लायब्ररी म्हणून 1700 सालाची आहे. एवढी प्रचंड लायब्ररी आहे आणि इतके जुने संदर्भ सगळे तिथं जे जे लोक येतात ते वाचनापेक्षा संदर्भासाठी येतात. आणि त्या दृष्टिकोनातून त्या लायब्ररीचं महत्व फार मोठं आहे. आम्ही सुद्धा MSc PhD ला असताना आम्ही सुद्धा दिल्लीला, लुधियानाला, हैदराबादला संदर्भासाठी जायचं, कारण त्या ठिकाणी ते संदर्भ मिळायचे. आणि हे एक महत्वाचं वैशिष्ट्य प्रत्येक लायब्ररीचं असलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून वाचनालयामध्ये पुस्तकं ठेवली पाहिजे. आपल्याला अनेक वेळा वाटतं की वाचतो आपण, पण वाचल्यानंतर एखादी गोष्ट आली ह्याचा संदर्भ काय असावा तर तो शोधण्यासाठी आपल्याला त्या लायब्ररीत परत जायला पाहिजे, ते उपलब्ध असले पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून लायब्ररीचं महत्व अत्यंत असामान्य असं आहे. आज अनेक वेळा आपण म्हणतो की वाचनाची संस्कृती वाढली पाहिजे, सगळं वाढलं पाहिजे, शासनाने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. वाचनालय चालणार कशी? शासनाने जर त्याला ग्रँट दिल्या नाहीत, अनुदान दिलं नाही तर ही वाचनालय चालू कशी करायची हा मोठा प्रश्न वाचनालयांच्या समोर आहे. पूर्वी शेखर सरांनी सांगितलं की पूर्वी गाव तिथं वाचनालय झालं, पण आता तिची परिस्थिती काय आहे? जशी आता शाळा बंद झाल्या, 66 का 63 हजार शाळा महाराष्ट्रातल्या बंद झाल्या, हीच अवस्था वाचनालयांची आहे. याच्याकडे कोण लक्ष देणार? आपण ऐकतो मात्र भाई की 98,000 कोटी ठेकेदारांचं देणं आहे असं ऐकतो, पण असं ऐकलं नाही वाचनालयाचं देणं बाबा 4 रुपये आहे असं तिथं काय ऐकलं नाही. त्याच्याकडेही लक्ष द्यावं शासनानं. ठीक आहे, सगळं सोयी पाहिजे, रस्ते पाहिजे, सगळे पाहिजे, पण तरुण पिढीच्या जीवनाचा रस्ता सुद्धा बांधण्यासाठी वाचनालय पाहिजे, ते सुद्धा गरजेचं आहे. त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना. आणि त्यासाठी शासनानं अगदी मला वाटतंय की आता शासनाचं लक्षपूर्वक दुर्लक्ष आहे. काय काय वाचनाचं काय माफ करा, पण आता पुढारीच वाचत नाही, त्यामुळे कोण बाकीच्या वाचायची गरज नाही. मला कधी कधी लोक म्हणतात तुम्हाला वेळ कसा मिळतो, म्हणजे वेळ मिळत नाही म्हणतात ते ढोंगी असतात. वेळ कुणाला मिळते? सगळ्यांना वेळ असतो, पण आता झोपायला तुम्हाला वेळ असतो. सगळं आवराला 4-4 तास तुम्हाला सकाळी जातात, हे ढोंग नव्हे. आणि मग गांधीजी, यशवंतराव चव्हाण, नेहरू अशा असंख्य मोठ्या मोठ्या नेत्यांनी असंख्य पुस्तकं लिहिले, ते का रिकामी होते? आणि त्यामुळं त्या लोकांनी त्यावेळी लिहिलं म्हणून आज आपण गांधींची किती पुस्तकं, डिस्कवरी ऑफ इंडिया ज्या माणसाने अहमदनगर जिल्ह्यातील कारागृहामध्ये लिहिलं, यशवंतरावांनी लिहिलं, कृष्णा त्या सगळ्या गोष्टी आपण विचार केला तर सर्वांनीच या क्षेत्रामध्ये झोकून दिलं पाहिजे. नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, शिक्षकांनी. आता शिक्षकांनी म्हणजे शिक्षक मंत्री मला आमच्यावर आले नाही, पण शिक्षक सुद्धा लायब्ररीत येताना दिसत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे. त्यांनी तरी ही संस्कृती जिवंत ठेवली पाहिजे, त्यांचा पेशा आहे. त्यांनी संस्कार करायचे आहेत मुलांच्यावर, आणि ते जोपर्यंत मुलांच्यावर संस्कार करत नाहीत तोपर्यंत हे होणार. लायब्ररीत पुस्तकं वाटतील, कारण मी असं म्हणणारा माणूस आहे की एकाने 100 पुस्तक वाचण्यापेक्षा 100 लोकांनी एक पुस्तक वाचणं गरजेचं आहे.
आणि त्या दृष्टिकोनातून याचा विस्तार व्हायला पाहिजे आणि तो आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आपल्यापासून सुरुवात व्हायची. कारण बऱ्याच वेळा एखाद्याला आपण प्रेझेंट एखादं पुस्तक देतो ते पुस्तक कुठं नंतर पडतं कुणाच माहिती. कारण ते पुस्तक कुठं असतं काय माहिती. कारण आपण म्हणतो की जिज्ञासा निर्माण होणारे शिक्षण पाहिजे, पण जिज्ञासाच निर्माण होत नाही अलीकडं असं शिक्षण आपलं झालंय. आणि ते जिज्ञासा निर्माण होणारे शिक्षण जर द्यायचं असेल तर पुस्तकं वाचली पाहिजे, पहिली शिक्षकांनी वाचली आणि त्यांनी सांगितलं पाहिजे की हे जे मी शिकवतो ते या पुस्तकात तुम्ही जाऊन वाचा. आता काय सगळं धावपळीचं जग आहे. मला आश्चर्य वाटतं असं की सगळे आईबाप आणि मुलं ही मुलांच्या मार्काच्या मागं आहेत. मार्क्स पडले पाहिजे आणि मार्क्स तरी किती 100%. 100% मार्क पडणारे शेकडो मुलं आहेत. मी ज्यावेळी हे वाचतो ऐकतो त्यावेळी 100% जो तपासणारा असतात तो 100% पिऊनच असणार. मराठी भाषेत मिळूच शकत नाही 100% मार्क. एक ह्रस्व किंवा एक दीर्घ एक अनुस्वार जरी झाला तर अर्धा मार्क कटवाय. 100% मार्क मिळतात कसे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आता मगाशी कोणतरी सांगितलं की सारखं ते अभ्यासक्रमातच गुंतलेलं आहे. वाचणार का नाही कशाला. आई बाप त्याच्या मानेवरच बसलेले असतात आणि मग 98% मार्क पडले आणि कोण जर तुम्ही त्याला अभिनंदन करत गेला तर घरात कुणीतरी मेलेला असल्यासारखं चेहरे करून घरात बसले नाही. बा हे काय आहे कशासाठी. मला 48% मार्क पडले. काय मी झालो ना MSc ऍग्री झालो, PhD झालो, सगळं झालं. मला मी लिहितोय आमचं होतोय. माझी आता 50 पुस्तक होती. इच्छाशक्ती जबरदस्त असल्यानंतर तुमच्या मार्काची कोण विचार करू शकत करायचं. पण शिकवणार कुणाला. कारण 12वीची परीक्षा देऊन सुद्धा नीट परीक्षा द्यावी लागते. आता ती नीट सुद्धा नीट होईना. 3 पेपर फुटायला लागले. आता विश्वास ठेवायचा कुणावर. जर भ्रष्टाचार करून जर पेपर फुटून बाई जर डॉक्टर होणार असतील यतीन जाधव साहेब आणि तो जर त्वचेचा रोगाचा जो डॉक्टर झाला तर तो कायमची ती खालच उतरून टाकेल लोकांची आणि त्याला काय माहितीच होणार नाही. अशा पद्धतीनं जर आपली शिक्षण संस्था जाणार असेल तर भविष्य मुलांचाही चांगला नाही आणि देशाचाही चांगला. आणि याचा गंभीर विचार राज्यकर्त्यांनी घेतला पाहिजे, शिक्षण तज्ञांनी घेतला पाहिजे. आणि शिक्षण तज्ञ तरी काय करतात. काहीतरी बदल घडवायचा. आपल्या नेमणूक असते कोणतरी करतो आणि शिक्षण अभ्यासक्रम मंडळी असतात. पूर्वी उदाहरण सांगतो साहेब. आपल्या वेळी गणिताला हाच्या आपण खाली घ्यायचो. कुठला तरी तज्ञ आला आणि त्याने वर हाच्या घ्यायला लावला. काय फरक पडतो वर घेतला आणि खाली घेतला तरी. बिरीज होता म्हणजे बदलते. पण बदल करायचा. असा बदल करत करत हे अभ्यासक्रम इतके निकृष्ट दर्जाचे झालेत त्याचा व्यावहारिक दृष्ट्या त्या माणसाला, कुटुंबाला, देशाला काही उपयोग नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आता सगळ्यांनी विचार केला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्या पिढी घडवायची असेल तर त्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी जुन्या लोकांनी काय केले हे आपल्याला वाचायची गरज. ते कसे होते त्यांनी कसे. आता आपण असं म्हणतो की नवीन युग आहे, मुलं अभ्यास करताय, 100% मार्क पडताय. तर स्वामी विवेकानंद कोण होत नाही साहेब. अजून त्याला कुठला शास्त्रज्ञ झालेला दिसला नाही, कुठला नेता चांगला झालेला दिसला नाही, साने गुरुजींचा सारखा कोण भेटला नाही. अशी अनेक नावं घेता येतील की ते विस्मृतीत आपण गेलेलो आहोत आणि नवीन पिढीमध्ये कुणी तयार होत नाही. मग ही नवीन पिढी तयार होत नाही हे अपयश कुणाचा आहे. आई वडिलांचा आहे, शिक्षकांचा आहे, का विद्यार्थ्यांचा, का समाजाचा. आणि आजकाल आपण समाज कसा घडवणार आहोत हे आजूबाजूचं सगळं चित्र जर आपण बघितलं तर भयावह चित्र आहे. आणि त्या दृष्टिकोनातून वाचणारे अत्यंत गरजेचं आहे. हे वाचणारे करण्याची ही कल्पना अत्यंत स्तुत्य अशी कल्पना सुचली आणि जाधव साहेबांनी
आपल्या आई वडिलांच्या नावाने हे जे ग्रंथाने उघडलेलं आहे, उद्घाटन केलेलं आहे, त्या ग्रंथाला शुभेच्छा देतो. आणि सर्वांनी आपल्याजवळ जी जी काही ग्रंथ संपदा असेल, आपण वाचून झालेली असेल, ती ग्रंथ संपदा आमच्या या ग्रंथालयाला द्यावी, त्याचा उपयोग इतरांना होईल एवढेच या ठिकाणी सांगतो. परत एकदा यतीन जाधव, तेजपाडे साहेब आणि सगळ्या संचालकांचं मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. मी माझे दोन शब्द